नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर आता पावसाळा चालू झालेला आहे, पण काही भागांमध्ये पाऊस पडतोय आणि काही भागांमध्ये पाऊस पडत नाहीये. तर पाऊस वाढायच्या आत मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, पण आपण त्या छोट्या-छोट्या गोष्टी असल्यामुळे त्यांना आपण इग्नोर करतो. तर त्या वस्तू तुम्ही सतत सोबत ठेवणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे तुमचं लाईफ खूप ईझी किंवा तुमचा दिवस खूप ईझी जाईल. अशा छोट्या-छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी तर तुम्हाला माहितीच असेल, रेनकोट हा खूप गरजेचा आहे आणि आपण कधी-कधी रेनकोट कॅरी करायला आळस करतो, कारण आज सकाळी पाऊस नाहीये, मग दुपारी पडेल असं वाटत नाही. सो आपण रेनकोट घेऊन जात नाही बिकॉज 2 दिवस पाऊस पडला नाही. आज कशावरून पाऊस पडला आणि तुम्ही रेनकोट घेऊन जात नाही आणि पाऊस येतो. सो रेनकोट कॅरी करताना कुठलाही आळस करू नका. ज्या स्त्रिया किंवा मुली आहेत, जर त्या गाडी चालवत असतील, ड्रायव्हिंग वगैरे करत असतील, तर तो जो गोल रेनकोट येतो ना, तो रेनकोट घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही पॅन्ट आणि वरचा जो रेनकोटचा शर्ट असतो तसा रेनकोट तुम्ही घ्या. त्याने काय होतं, आपण पूर्णपणे कव्हर होतो आणि त्यामुळे गाडी चालवणं सोपं होतं आणि आपण जास्त भिजत नाही. पण गोल रेनकोटमध्ये काय होतं की तो एकतर वरती असतो, थोडासा गुडघ्याच्या खालीपर्यंत वगैरे असतो आणि मग गाडीवर बसल्यावर तो थोडासा अजून वरती जातो. मग खालचा सगळा भाग सगळा भिजल्या जातो. असा रेनकोट घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कव्हर होताल. माझा स्वतःचा असा एक्सपिरियन्स आहे. मी गाडी चालवते. जेंट्सचा जो रेनकोट असतो तोच मी वापरते आणि त्याने मला खूप चांगला इफेक्ट आलेला आहे. तर रेनकोट घेताना कुठलाही साधा रेनकोट घेऊ नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की चांगल्यातल्या चांगल्या ब्रँडचा किंवा चांगल्या क्वालिटीचा घ्या, की ज्याच्या चैनीमधून वगैरे पाणी आतमध्ये जाणार नाही. तुम्ही साध्या क्वालिटीचा घेतला तर त्या चैनीमधून पाणी आतमध्ये जाईल आणि तुम्ही अगेन भिजताल किंवा तो रेनकोट घालताना कुठेतरी फाटेल. स्वस्तातला बघून घेण्यापेक्षा जरा चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या ब्रँडचा घ्या. मी सध्या झिलचा वापरते, जो की तुम्हाला आरामात 2-3 वर्ष जातो व्यवस्थित वापरला तर. तुम्ही कुठेही असताल, काही ऍक्टिव्हिटी करत असताल, तुम्ही घरी येत असताल, चालत येत असताल गाडीने किंवा कसंही, तर असा रेनकोट घेतल्यावर ती जी टोपी येते प्लास्टिकची, इथे इलास्टिक असते, इथून ती बांधायची असते. ती टोपी तुम्ही नक्की घ्या. जी आपल्या रेनकोटला अटॅच जी हुडीसारखी टोपी असते ना, ती तुम्हाला इथपर्यंत प्रोटेक्शन देते, राईट. पण इथून जे पाणी टपटप गळतं त्याने आपण पूर्ण भिजतो आणि मग ते पाणी इथून जाऊन आतमध्ये जाताना कपडे भिजतात. तर तुम्ही अशी टोपी घ्या की जी इथपर्यंत प्रोटेक्शन करेल. पाणी पडलं तर इथून पकडून खाली पडेल, तोंड भिजणार नाही. कारण मला आहे चष्मा, गाडी चालवताना मला चष्मा लागतो. तसल्या टोपींचा मला उपयोग होत नाही. तुम्ही जरी लेडीज असताल तरी सुद्धा ही टोपी घ्या, कारण ही टोपी खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही वापरताल तेव्हा तुम्हाला समजेल की ऍक्च्युली ही टोपी खूप कामाची आहे, कारण पावसाचं पाणी डोळ्यावर पडत नाही आणि गाडी चालवणं इझी होतं. दुसरी गोष्ट छत्री. आता छत्रीबद्दल काय सांगायचं, बरोबर आहे, छत्रीबद्दल काय सांगायचं. जवळपास जायचं असेल तर आपण छत्री घेऊन जातो. कधी कधी गाडीवर काय होतं, अचानक पाऊस आला की आपण छत्री उघडतो, जोराचा वारा येतो आणि ती छत्री उलटी होते. आणि भर पावसात, भर रस्त्यात जेव्हा ही छत्री उलटी होते, तेव्हा जो अपमान झाल्यासारखं जे असं 4 लोकं हसतील असं वाटतं. तर या पावसाळ्यात साध्या छत्र्या घेण्यापेक्षा अशा छत्र्या घ्या ज्या विंड प्रूफ आहेत, ज्या कितीही वारा आला तरी सुद्धा उलट्या होणार नाहीत, व्यवस्थित तुमच्या डोक्यावर राहतील. अशा छत्र्या घ्या. साध्यातल्या साध्या छत्र्या काय करतात, जास्त जोराचा वारा आला की सो चांगली छत्री घ्या. तुम्हाला जे जे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगते की असं घ्या तसं घ्या, तुम्ही शोधत राहू नये, तुम्ही जास्त त्यावर रिसर्च करत राहू नये. म्हणून मीच रिसर्च करून ते सगळ्या प्रॉडक्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. सो त्या लिंकवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आणि मी सगळे तुम्हाला चांगल्या वस्तूच रिकमेंड करणार आहे, उगीच कसलाही रिकमेंड करणार नाही. जर तुम्हाला लिंकवर क्लिक करून जर असं वाटलं की हे कामाचं नाही, तुम्ही रिव्ह्यू जाऊन बघा लोकांनी काय रिव्ह्यू दिले, तरच तुम्ही परचेस करा. तिसरं, सॅक किंवा जी काही आपण बॅग घेतो त्याला कव्हर असणं गरजेचं आहे, किंवा ती सॅक किंवा बॅग वॉटरप्रूफ असणं गरजेचं आहे. अशा लेदर काइंड ऑफ किंवा अशा रबरी बॅग्स असतात ज्या अगदी 300-400 रुपयाला सुद्धा मिळतात. अशा बॅगांमधून पाणी आतमध्ये जात नाही. कॉटनच्या बॅगा ज्या काही स्टायलिश दिसतात, तुम्हाला आवडतात, एस्थेटिक दिसतात, स्त्रियांनी तशा बॅगा पावसाळ्यामध्ये वापरणं थोडंसं टाळा, कमी करा. त्या बॅगा तुमचं संरक्षण करणार नाहीयेत पावसापासून. वॉटरप्रूफ बॅगा घ्यायचा प्रयत्न करा. 3-4 महिने तेवढ्या बॅगा वापरा. टोट बॅगच्या बाबतीत मी म्हणते. आता सॅकचं सांगायचं तर सॅक अशी घ्या की ज्याच्यामधून पाणी आतमध्ये शिरणार नाही, आतमधलं ज्या वस्तू आहेत त्या खराब होणार नाही. सॅक वॉटरप्रूफ घ्या की इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील. तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही, मी जी लिंक देते ती लिंक सुद्धा तुम्ही एकदा चेक करा. किंवा तुमची सॅक तुमच्याकडे ऑलरेडी असेल, तुम्ही महागातली घेतली, त्याला कव्हर तुम्हाला हवं असेल, कारण पावसाळ्यामध्ये कसं होतं की तुमची वॉटरप्रूफ सॅक नसेल तर त्याला ऍटलीस्ट जर तुम्हाला कव्हर लावायचं असेल तर तुम्ही कव्हर सुद्धा लावू शकता. सो ते कव्हर कॅरी करा. आजकाल काही सॅकला ऑलरेडी अटॅच कव्हर सुद्धा येतं. आता चौथा आलं फुटवेअर. तुम्ही म्हणता फुटवेअर काय सजेस्ट करायचंय, गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रियांना त्या अशा चकचक वाचणाऱ्या ज्या काही चप्पल्स असतात तसले घालायची सवय असते. त्या चप्पल चिटकवलेल्या असतात, त्यांची क्वालिटी इतकी चांगली नसते. इव्हन सँडल सुद्धा तशाच असतात की ज्या चिटकवलेल्या असतात. पाण्यामध्ये गेल्यावर ते जे काही ग्लू असतो तो काम करत नाही, तो निघतो, ती चप्पल उखडल्या जाते, मध्येच चप्पल तुटते. सो पावसाळ्यामध्ये थोडंसं फॅन्सी चप्पल घालण्यापेक्षा साध्या सिंपल रबरी क्रॉक्स सारख्या चप्पल, वॉटरप्रूफ असणाऱ्या चप्पल तुम्ही घाला, खूप टिकतील. जर तुम्हाला तसल्या चप्पल्स आवडत नसतील रबरी, तर ऍटलीस्ट 3 महिने घाला, कारण पावसाळ्यामध्ये चपला टिकत नाहीत. किती चांगली चप्पल घ्या, पण जर का ती चिटकवलेली असेल तर ती पाण्याने निघते.
5वं डॉक्युमेंट कव्हर. आता तुम्ही सॅक कितीही वॉटरप्रूफ घेतली, जर तुम्ही तुमचं कुठले डॉक्युमेंट कॅरी करून जात असताल, तर ते डॉक्युमेंट पावसाने खराब झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी एक डॉक्युमेंट कव्हर तुमच्याजवळ असू द्या. पाऊस हा सांगून येणारा नाही. तुमची सॅक भिजो न भिजो अचानक कुठून पाणी जातं समजत नाही आणि ते पाणी तुमच्या डॉक्युमेंटला लागलं, तुमचं चांगलं डॉक्युमेंट खराब झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. 6वं मोबाईल होल्डर कव्हर. आपले जे डिलिव्हरीवाले दादा असतात त्यांना कंटिन्यू डिलिव्हरीज करायला लागतात. सो त्यांना मोबाईलमध्ये मॅप बघायला लागतो किंवा त्यांचे कॉल्स वगैरे चालू असतात. त्यांचा पॅनल त्यांना बघावा लागतो कंटिन्यू. तर अशा वेळी मोबाईल होल्डरचे जे काही वॉटरप्रूफ कव्हर येतात ते कव्हर नक्की वापरा. 7वं वॉच. बऱ्याच लोकांना वॉच घालायची सवय असते, पण वॉचमध्ये पावसाचं पाणी गेलं की मग जे काही ते असं धुरकट दिसतं. अचानक कोणी टाइम विचारलं की ओ माय गॉड त्याच्यावर जरा पाणी चढलंय, पाणी निघालं की मी सांगेल. तर चांगल्या क्वालिटीचं वॉटरप्रूफ वॉच घ्या. चांगल्या वॉचमध्ये इन्व्हेस्ट करा. ते तुम्हाला खूप खूप वर्ष टिकेल. माझ्याकडे जे आहे हे टायटनचं आहे, हे पण वॉटरप्रूफ आहे. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. 8वं लॅपटॉप कव्हर. वॉटरप्रूफ बॅग असली तरी सुद्धा लॅपटॉपचा कव्हर वॉटरप्रूफ तुमच्यासोबत ठेवा. कारण लॅपटॉप ही महागातली वस्तू आहे आणि जर का ती खराब झाली तुमच्या 50-60 हजाराच्या पैशावर पाणी फेरल्यासारखं होईल. मग ॲटलिस्ट चांगला लॅपटॉपचा कव्हर तुमच्याजवळ ठेवा. पाऊस असो न असो तो कव्हर तुम्हाला खूप सपोर्ट करेल. 9वी गोष्ट वॉलेट. ती वॉटरप्रूफ ठेवा, कारण काही कॅश असेल, धो पाऊस आला तर ती भिजण्याची शक्यता असतं. चांगलं वॉटरप्रूफ वॉलेट ठेवा. 10वं वॉटरप्रूफ मेकअप. बऱ्याच मुली कॉलेजला ऑफिसला जाताना आयलायनर, काजळ, बेसिक लिपस्टिक वगैरे हे सगळं लावून जातात, मस्कारा वगैरे सगळं लावून जातात. जर तुम्ही वॉशेबल मेकअप केला तर पाऊस आला अचानक तर ते सगळं काय होईल, सगळं चेहऱ्यावर उतरेल. आता मस्कारा, आयलायनरचं कसं असतं, पाणी पडलं की डायरेक्ट इथून ते खाली यायला सुरुवात होते आणि ते चांगलं दिसत नाही. मग पावसाळ्यामध्ये चांगल्या वॉटरप्रूफ मस्कारा, आयलायनरवर खर्च करा. माझ्याकडे मार्सचा मस्कारा आहे, हा वॉटरप्रूफ आहे. पण हे मस्कारे काय करतात, किती पाणी पडलं किती तुम्ही पाणी लावलं तर हे निघत नाही. वॉटरप्रूफ आयलायनर, वॉटरप्रूफ मस्कारा नक्की यूज करा. या होत्या त्या 10 वस्तू ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. या इम्पॉर्टंट आहेत आणि या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत कॅरी केल्या तर खूप इझिली तुम्ही हा पावसाळा राहू शकताल असं मला वाटतं. कारण मी सुद्धा अशी आहे की रेनकोट, छत्री आणि बाकीच्या गोष्टी कॅरी करायला मी सुद्धा कंटाळा केला आहे, पण त्याचे परिणाम सुद्धा मला भोगावे लागले. तर तुमच्यासोबत ते होऊ नये त्यासाठी मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं की बाबा या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवा, कॅरी करा, तुम्हाला खूप इझी जाईल. आणि मला ज्या ज्या वस्तू चांगल्या वाटतात त्या सगळ्यांचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो तुम्ही नक्की जाऊन चेक करा. व्हिडिओमध्ये जर का काही कव्हर करायचं राहिलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.